मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी पालघर दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान 5 मिनिटात दोनदा लाईट गेली। वीजपुरवठा खंडित झाल्याने मुख्यमंत्र्यांची भाषणं 5 मिनिटांमध्ये 2 वेळा थांबलं। पालघर जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे सावट असून सभा सुरू असताना ढगाळ वातावरण निर्माण झालेले आणि ढगांचा गडगडाट सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांनी शेवटी आपलं भाषण आटोपत घेत ते वसईच्या सभेसाठी रवाना झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही निवडणूक फक्त पालघर पुरती मर्यादित नाही, ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे। त्यामुळे या निवडणुकीत एकच लक्ष्य आहे, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री आणि हेमंत सावरा यांनी पहिली बार खासदार बनवायचे आहे। उमेदवार कोणाचा यापेक्षा उमेदवार महायुतीचा हे महत्त्वाचं आहे। महायुतीचे काम आपल्या समोर आहे। सगळ्यांसाठी निर्णय घेतले, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे। 24 तास काम सुरू आहे, म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। मुख्यमंत्री म्हणाले, पालघर हा आपला बालेकिल्ला आहे, बाळासाहेब दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे, तो आपला कायम राहिला पाहिजे। राहुल गांधीचं लॉन्चिंग होत नाही, 50 वर्षापासून लॉन्चिंग सुरूच आहे। राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात, आता उभोटा त्यांच्या सोबत आहे। मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसला जवळ केलं, बाळासाहेब असते तर त्यांना जोळ्याने मारलं असतं। कोण खरं कोण खोटं हे मोदींनी सांगितलं आहे, हे मला पण चांगलंच माहिती आहे।